आपले दर्शक कॉमेंट्स करतायत, एसीबीसी मराठा 10% सर्टिफिकेट मिळणे सुरू झाले का? हे बघा, सध्या म्हणजे याला कायद्याचं स्वरूप मिळालेलं नाहीये. ज्यावेळेस राज्यपालांकडनं सही होऊन येईल त्यावेळेस त्याला कायद्याचं स्वरूप मिळेल आणि ते कायदा झाल्यानंतर मग आपले जे सॉफ्टवेअर आहेत ऑनलाईनचे, जसं सेतू केंद्र, महाई सेवा केंद्र आणि आपले सरकारचं पोर्टल, ज्याच्यावरनं म्हणजे हे आपण एसीबीसीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करतो किंवा प्राप्त करतो, तर त्याच्यावरती ते अपडेट करण्यात येते. तर आता हे ज्यावेळेस कायदा झाल्यानंतर त्याची ज्यावेळेस अंमलबजावणी सुरू होईल त्यावेळेस त्याचा, आता पूर्वी जो आहे तो एसीबीसी म्हणून होता, आता याचा नाव आता काय म्हणजे असणार आहे तर ते पुढे आपल्याला कळणारच आहे. तरी आता हे डिपेंड्स करतंय, आता आचारसंहिता पण लागणार आहे, तर नक्कीच म्हणजे आचारसंहितेनंतरच हा म्हणजे होईल. आणि दुसरी गोष्ट, एक पुन्हा कॉमेंट केलेला आहे, मराठा एसीबीसी कास्ट सर्टिफिकेट कसं काढायचं, व्हिडिओ बनवा. हे बघा, जसा मराठा कास्ट सर्टिफिकेट जसा ऑनलाईन मागा एसीबीसी साठी करत होते, तर त्याचप्रमाणे करणारे डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला जे आहे तुमच्या डॉक्युमेंट वरती मराठा मेन्शन असणं गरजेचं आहे, म्हणजे तरच तुम्हाला तो मराठा एसीबीसीचा सर्टिफिकेट मिळेल. आणि कोणबी असेल तर त्याला ओबीसी साठी तो अर्ज करू शकतो. मात्र जर तुमच्या डॉक्युमेंट्स वरती मराठा लिहिलेला नसेल तर त्यावेळेस तुम्हाला तिथं मराठा म्हणजे कास्टचा सर्टिफिकेट मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमचा मानक दिनांक इथं जो ओबीसी ला जसा 1967 आहे, तर तुम्हाला मानक दिनांकापूर्वीचे म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही 1967 पूर्वीपासून कायमस्वरूपी रहिवास असल्याबाबतचे पुरावे तिथं द्यावे लागतील. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मानक दिनांकाचा पुरावा स्कूल लिव्हिंग आहे, पण त्यात मध्ये डेट ऑफ बर्थ 1965 आहे, बट स्कूल जॉईनिंग डेट 1970 आहे, तर जमेल का ब्लड रिलेटिव्ह प्रकरणामध्ये? हे बघा, ब्लड रिलेटिव्ह मध्ये समजा जर असेल तर त्याच्यामध्ये ब्लड रिलेटिव्हचा पुरावा हा महत्वाचा पुरावा समजण्यात यावा व अधिकचे पुरावे म्हणजे मागू नये असा 1917चा GR आहे. मात्र त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आपला आणि आपण ज्याच्या जाती म्हणजे ब्लड रिलेटिव्हच्या जातीवरून आपली जात सिद्ध करतोय तर त्यातले नाते संबंध स्पष्ट करणारे वंशावळ आपण ज्याला म्हणतो, तर ते पुरावे व्यवस्थित असले म्हणजेच ब्लड रिलेटिव्हची कास्ट व्हॅलिडिटी फक्त न देता ब्लड रिलेटिव्ह ज्याची आपण कास्ट व्हॅल्यू देतोय त्याची LC, त्याच्या वडिलांचा म्हणजे LC असं म्हणजे आणि आपले पुरावे, तर हे नाते संबंध म्हणजे सिद्ध व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मानक दिनांक म्हणून जर तुम्ही LC वापरत असाल तर LC मध्ये तुमची बर्थ डेट ही कन्सिडर केली जात नाही. NC संदर्भात म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला जर तुम्ही पुरावा म्हणून देत असाल तर तिथं तुमचा जो म्हणजे डेट गृहीत धरली जाते, शाळेमध्ये दाखलची जी आहे ती डेट गृहीत धरली आहे. म्हणून आपण शाळेमध्ये दाखलचा जो कॉलम असतो तर तिथं बघा, आपण जितकं म्हणजे प्रायमरी, कारण प्रायमरी ही पहिले आपण ऍडमिशन घेतो तर तो जोडण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही म्हणजे हायस्कूल कॉलेजचा असेल तर त्यावेळेस ती ऍडमिशन डेट जी आहे ती म्हणजे ती आणखी जवळची असते, म्हणून ते नका लावू. जनरली प्राथमिक शाळेचा जो दाखला असतो तो लावण्याचा प्रयत्न करा. किंवा निर्गम उतारा केला म्हणजे त्याच्यामध्ये पण ज्यावेळेस प्राथमिक असेल पहिलीची ती कधी शाळेत दाखल झाले तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून त्याचा बेनिफिट मिळेल. आता 1970 जर तुम्ही सांगत असाल तर तो मानक दिनांकाचा पुरावा मग होत नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, सर नोटीस दिल्यानंतर समितीकडून रद्द झाली आहे, मी ऑफिसला 3-4 वेळा जाऊन आलोय, काय करावे? हे बघा, तुम्हाला जर नोटीस आली असेल तर तुम्हाला काम होतं तुमचा त्या नोटीसला उत्तर द्यायचं. तुम्ही तिथं जायला पाहिजे होता, तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट्स होते ओरिजिनल घेऊन, आणखी तुमची वंशावळ एकदा तपासून पाहायची होती, त्याच्यामध्ये काही राहिलेलं असेल
किंवा ती विस्तृत नसल, शॉर्ट असेल, ज्याने आपली जी जात सिद्ध करण्याचे किंवा नातेसंबंध सिद्ध आपण करण्यात अपयशी ठरलो असतो, तर अशा वेळेस नवीन वंशावळ वगैरे असे देऊन तिथं तुम्हाला जायचं होतं. नोटीस काढल्यानंतर तुम्हाला ते वेळ देतात, समिती वेळ देते, तुमचं म्हणणं ऐकते. तर अशा वेळेस तुम्हाला एकतर तुम्ही फॉर्म म्हणजे साध्या अफिडेव्हिट वरती पण तुम्ही करू शकला असता, किंवा आपल्या वेबसाईट वरती जो 2012चा रूल आहे त्याच्यामध्ये फॉर्म 11 आहे. त्या फॉर्म 11 मध्ये आपण कोणत्या ग्राउंड वरती आपली जात सिद्ध करतोय ते ग्राउंड्स लिहायचे असतात. आणि सरते शेवटी जर आपल्याकडे जर पुरावे अपूर्ण असतील, मानक दिनांकाचे निगडीत पुरावे नसतील, तर त्याच्यामध्ये लिहायचं का माझ्याकडे एवढेच पुरावे आहे, पुढील निर्णय समितीने दक्षता पथक किंवा गृह चौकशी करून घेण्यात यावा. तर दक्षता पथकची इन्क्वायरी होऊन पण आपल्याला मिळू शकतो. म्हणजे नोटीस मिळाल्यानंतर जर तुम्ही असं केलं असेल तर तसं नाहीये, तरी तुम्ही एकदा तिथले जे संशोधन अधिकारी आहेत त्यांच्याशी भेटा आणि ते तुम्हाला मग पुढं काय करायचंय, जर त्यांनी निकाली काढलेला नसेल तर. निकाली काढला असेल तर मग अडचणी, निकाली काढला नसेल तर ते तुम्हाला सहकार्य करतील. नेक्स्ट क्वेरी आहे सर, स्टेट गजेट में नेम चेंज के लिए न्यूज़पेपर में एडवर्टाइज देना होता है क्या? ये देखो अभी ये डिपेंड्स करता है तुम जो गजेट है राजपत्र किस कारण के लिए इस्तेमाल कर रहे हो. अब बहुत सारे जो मतलब जहाँ पर महाराष्ट्र गवर्नमेंट की सर्विसेज होती है तो वहां पे गजेट राजपत्र देने से काम चल जाता है, उसके लिए न्यूज़पेपर कटिंग की जरूरत नहीं है. लेकिन पासपोर्ट की अगर बात करें, पासपोर्ट ये सेंट्रल गवर्नमेंट का डिपार्टमेंट है, वहां पर जो है जनरली राजपत्र एक्सेप्ट नहीं करते. उन लोग जो है उनका पासपोर्ट के लिए उनका जो चेंज ऑफ नेम का एफिडेविट है वो, और न्यूज़पेपर की 2 न्यूज़पेपर, एक इंग्लिश और एक लोकल लैंग्वेज, तो ऐसे 2 मतलब लीडिंग न्यूज़पेपर के अंदर उनको जाहिरात लगती है. तो वो अगर ऐसा है तो फिर तुमको मतलब पासपोर्ट के लिए कोई दिक्कत नहीं आती है. लेकिन महाराष्ट्र स्टेट में बहुत सारे जो ऐसे विभाग है जिसके अंदर सिर्फ राजपत्र गजेट भी रहेगा तो चल जाता है, कोई प्रॉब्लम नहीं है. नेक्स्ट क्वेरी आहे, आमच्या कास्ट सर्टिफिकेटवर सर्टिफिकेट नंबर नाही आहे आणि आउटवर्ड नंबर नाही आहे, काय करायचे? हे बघा, असं होत नाही. सर्टिफिकेट कोणताही रिव्हेन्यू महसूल डिपार्टमेंटचा असला तर त्याच्यावरती नंबर, आउटवर्ड नंबर वगैरे असतोच असतो. आता अनेक वेळा आपण काय करतो, सर्टिफिकेट वर सही झाली की घाई गडबडीमध्ये आपण त्या तिथल्या म्हणजे शिपायाकडनं किंवा कोणाकडनं ते आपण घेतो आणि त्याच्यावरती आउटवर्ड नंबर टाकायचा विसरून जातो. तर तसं न करायचं म्हणजे योग्य नाही. आणि तहसील ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्ये ना हरकत दाखला असो, सर्टिफिकेट असो, हे तुम्हाला देताना त्याच्यावरती निर्गमित म्हणजे नंबर, आउटवर्ड नंबर हे तुम्हाला तिथं म्हणजे जावक नंबर आपण ज्याला म्हणतो ते टाकतातच. आता जर तुमच्याकडे तसं नसेल तर मग आता ते आउटवर्ड नंबर एवढा जुना ते बॅकडेटेड कोणी तुम्हाला टाकून देणार नाही. बेटर वे, जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढली नसेल तर नव्याने कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. नेक्स्ट क्वेरी आहे सर, मी एसटी प्रवर्गामध्ये येतो, माझ्या कास्ट सर्टिफिकेट वरती कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आहे आणि मी डिजिटल कास्ट सर्टिफिकेट बनवलाय, मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये. हे बघा, तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी, आता इथं मेन मुद्दा काय आहे, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जुना काढलाय त्याच्यावरती बारकोड नाही आणि व्हॅलिडिटी त्या कास्ट सर्टिफिकेटला जर तुम्ही केली असेल तर मग तुमचा जो व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटीवर जी काही इन्फॉर्मेशन असते ती तुमच्या जुन्या कास्ट सर्टिफिकेट वरनच येणार आहे. म्हणजे तुमचा सिरियल नंबर, आउटवर्ड नंबर वगैरे या गोष्टी ज्या आहेत ते जुन्या कास्ट सर्टिफिकेटच्या रिलेटेडच असणार आहे. आणि जर तुम्ही तो प्रोड्यूस केला नाही, नवीन केला,
मग त्याच्यामध्ये ज्या काही कास्ट व्हॅलिडिटी मध्ये जे काही मेन्शन केलेलं आहे तुमच्या कास्ट रिलेटेड, तुमच्या कास्ट सर्टिफिकेट रिलेटेड, आउटवर्ड नंबर रिलेटेड, ते सगळं तिथं म्हणजे मिसमॅच होईल आणि तिथं अडचण होईल. तर ठीक आहे, तुम्ही नवीन कास्ट सर्टिफिकेट काढला असेल तर ते पण जोडलं तर काय हरकत नाही. जुना कास्ट सर्टिफिकेट पण जोडलं, पण तो तिथं मस्ट आहे. तर व्हॅलिडिटी तुमची असेल, जुन्या कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी मिळाली असेल तर जुना कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी लागल्यास नवीन कास्ट सर्टिफिकेटला तर हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे जुना कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते म्हणजे ओरिजिनल असेल तर काही प्रॉब्लेम नाही. परंतु जर तो तुमचा हरवलेला असेल, झेरॉक्सच असेल तुमच्याकडे, अशा वेळेस त्याला जे आहे ते जुन्या कास्ट सर्टिफिकेटला तुमचा तहसील किंवा SDO यांच्याकडनं सर्टिफाईड करून घ्या. प्लस एक FIR ची पण कॉपी बनवून घ्या का माझा हा जो सर्टिफिकेट आहे तो म्हणजे हरवलेला आहे. या संदर्भामध्ये म्हणजे तिथं कुठं अडचण आली तर तुम्हाला हे डॉक्युमेंट प्रोड्यूस करता येतील. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्या मुलाचे कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी करायची आहे. आमच्या पुराव्यावरती मुलाने आडनाव आहे, आमच्या मुलांनी सर्टिफिकेट मिळाले, आमच्या आजोबा पजोबांचे सर्व मुलांनी होते आणि ते इनामदार आडनाव आहे, तर आम्हाला आडनावाचे राजपत्र बनवावे लागेल का? हो, तुम्हाला जे नाव चेंज भलेच तुम्ही तुमचे जे जिथनं चेंजेस झालेले तर त्यांच्या ठिकाणी तुम्ही ते राजपत्र करून घ्या. आता जे मयत असतील तर त्यांचं तर म्हणजे राजपत्र होणार नाही, परंतु जे म्हणजे आता हयात आहे अशा लोकांचं जास्तीत जास्त राजपत्र करून घ्या आणि त्याच्या अनुरूप तुम्हाला तिथं पुरावे पण द्यावे लागतील. जास्तीत जास्त महसुली पुरावे अपलोड करण्याचा प्रयत्न करा. पुढचा तुमचा क्वेश्चन आहे, आडनावावरनं कास्ट व्हॅलिडिटी ही मिळत म्हणजे तसा म्हणजे मिळत नाही, परंतु काही समित्या यांना माहित असते की बाबा हे मुलांनी आडनाव म्हणजे हे या समाजाचे, हे अन्सारी म्हणजे जुला समाजाचे हे असतात, परंतु ते बंधनकारक नाहीये. ते त्याच्यात तुम्हाला त्याचे तुमचे जे परंपरागत व्यवसाय आहे, जे आपल्या पिढ्यानपिढ्या जे व्यवसाय आपण करतो त्याच्या संबंधित पुरावे असणे गरजेचे किंवा जातीचा उल्लेख असलेले दस्तावेज असणे गरजेचे, तरच म्हणजे तो ग्राह्य धरला जातो. परंतु अनेक समित्यामध्ये माहित असते की ठीक आहे ह्या आडनावाचे लोक ह्या समाजाचे आणि हे विशिष्ट आडनावच त्या समाज वापरतात. तर अनेक वेळा म्हणजे समितीचे जे अधिकारी आहेत त्याच्यावर पण डिपेंड करतो. परंतु कायदा म्हणजे असं सांगत नाही, कायद्यामध्ये तुम्हाला एकतर तुमच्या म्हणजे वंश परंपरागत व्यवसायाचे दाखले पुरावे द्यावे लागतात आणि ते दिलं तरच म्हणजे ते ग्राह्य केलं जातं. नेक्स्ट क्वेरी आहे, 2018चे ACBC चालेल का? नाही, आता 2018चा जो ACBC कायदा आहे ते सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला. आता तुमचा मंजूर झालाय, अद्याप त्याला कायद्याचा स्वरूप प्राप्त झालेला नाहीये आणि ज्यावेळेस झाल्यावरती त्याचं नाव ACBC असतंय का आणखी काही वेगळं असतंय आणि ज्यावेळेस हे सुरू होईल त्यावेळेस मी पुन्हा व्हिडिओ नक्की बघेन. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्या जवळ 1970चा पुरावा आहे, चालेल का? हे बघा, मानक दिनांकाचा पुरावा 1967 म्हणजे 1967च असतो. तर तुम्हाला 1967 म्हटल्यानंतर जर तुम्ही 1968चा पण दिला तर कधी कधी ते रिजेक्ट केलं जातं. तर शक्यतो 1967 पूर्वीचा पुरावा हे म्हणजे मस्ट आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, स्टेटस ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाईड इन प्रोसेस असं दाखवत आहे, प्रकरण नोटीस बोर्डवर केव्हा येईल? ब्लड रिलेटिव्ह व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बरोबरचे दिलेले आहेत. हे बघा, आता कसं आहे तुमचं म्हणजे ज्यावेळेस ती प्रोसेस केल्यानंतर ते डॉक्युमेंट ज्यावेळेस समितीच्या समोर ठेवले जाणार आहे, जात पडताळणीचे जे 3 सदस्य त्या समिती समोर ठेवले जाणार आहेत आणि त्यांना ते तुमचे डॉक्युमेंट्स योग्य प्रॉपर वाटले का त्याच्यानंतर मग ते पुन्हा हरकतीसाठी जे आहे ते नोटीस बोर्डावर पाठवले जातात. आता हे डिपेंड्स करते तुमचं समितीची जी मीटिंग आहे ते कधी होते याच्यावर. नेक्स्ट क्वेरी आहे, इनकम टॅक्स भरने लोगों को EWS स्कीम के साठी पात्र आहे का? हे बघा, इन्कम टॅक्स भरणारे असो
किंवा नसो, किंवा तुमचे जे काही म्हणजे नोकरीसाठी वडील जर नोकरीला वगैरे असत, तर ह्या सगळ्यांसाठी जी मर्यादा आहे वार्षिक उत्पन्न 8 लाख, जर 8 लाखापेक्षा ते जास्त होत असेल तर अशा वेळेस तुम्हाला ईडब्ल्यूएस चा फायदा मिळणार नाही. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस मध्ये वार्षिक उत्पन्नाबरोबर तुमचं मग म्हणजे ऍग्रिकल्चरल लँड जी आहे 5 एकर पेक्षा जास्त नको, फ्लॅटच्या बाबतीमध्ये पण आहे. त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ मी ईडब्ल्यूएस वरती बनवलेला आहे. तर त्या गोष्टीमध्ये जर तुमचं त्यापेक्षा कमी असतील तर तुम्ही ईडब्ल्यूएस साठी म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे असले, परंतु इन्कम टॅक्स म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये इन्कम जो आहे 8 लाखापेक्षा जर जास्त असेल तर मग तुम्ही या योजनेला पात्र नाही. नेक्स्ट क्वेरी आहे सर, मी फॉर्म 15 घेण्यासाठी अर्ज करावा ते सांगा सर. मी हे बघा, तुम्ही सीईटी देत आहे, सीईटी देत आहेत म्हणजे याचा अर्थ तुम्ही कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करणार आहेत, मग त्याच्या ऍडमिशन साठी अप्लाय करणार आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही 15 फॉर्म 15च्या ठिकाणी हा तुम्ही जो सीईटीचा अप्लिकेशन फॉर्म आहे तो पण अप्लिकेशन फॉर्म अपलोड केला तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझ्या आजोबाचा जन्म 1933 मध्ये मध्य प्रदेश मध्ये झाला. 1961 मध्ये ते नोकरी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आले. त्यांचा मृत्यू 1993 मध्ये झाला. हे बघा, आता जर तुम्ही 1900 म्हणजे तुम्ही ओबीसी जर असाल तर मग 1967 पूर्वीपासूनचे तुम्ही महाराष्ट्रातले कायमस्वरूपी रहिवासी होता. जर तुम्ही 1967 नंतर म्हणजे ओबीसी असाल आले असाल तर मग तुम्ही तिथं काय, आणि कायमस्वरूपीचा अर्थ तुम्ही नोकरी निमित्त धंद्यानिमित्त जर तुम्ही आले असाल किंवा तुम्हाला काही झाले असेल तर इथं महाराष्ट्रात आले असाल तर ते तुमचा कायमस्वरूपी रहिवास होत नाही. आता कायमस्वरूपी रहिवास जर तुमचा इथं नोकरी निमित्त आले म्हणून तुम्ही महाराष्ट्रातले झाले असं होत नाही. तुम्ही कायमस्वरूपी रहिवास असलेले असले तरच तुम्हाला इथल्या जातीचे सर्टिफिकेट व जातीचे फायदे जे आहेत, कास्ट सर्टिफिकेटचे फायदे आणि व्हॅलिडिटी मिळत आहेत. नेक्स्ट इयर आहे सर, मी एसटी स्टुडंट आहे आणि माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे पण व्हॅलिडिटी नाही आहे. पण सर एमबीबीएस चा ऍडमिशन साठी जी समितीने मध्ये रिसिप्ट दिली त्यावरती ऍडमिशन होईल का माझं? हे बघा, असं नाहीये. तुमचं आता रिसिप्ट दिले तुम्हाला म्हणजे त्यांनी प्रकरण सबमिट केलंय. आता त्या जात पडताळणी समिती त्याच्यावरती जो काही निर्णय देईल तर तो निर्णय म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र. आता ज्यावेळेस तुम्ही एमबीबीएस ची ऍडमिशन वगैरे कॅप राऊंड वगैरे झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन करताना ज्यावेळेस फिजिकली डॉक्युमेंट सबमिट करणार आहे त्यावेळेस तुम्हाला तिथं कास्ट व्हॅलिडिटी हे तिथं लागणार आहे. ती पावती तिथं चालणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझे जात प्रमाणपत्र काढत असताना मी बॉर्डवरती जे वंशावळ जोडले त्यावरती माझ्या खापर पंजोबांचे नाव तुकाराम लिहिलेले आहे, परंतु त्यांचा जो पुरावा 7/12 त्यावरती नाव तुका असे आहे. तर जात पडताळणीला काही अडचण येईल का? हे बघा, जर तुम्ही त्याच्यामध्ये महसुली पुरावे योग्य ते व्यवस्थित लावले प्लस तुमचे जे तुकाराम आहे खापर पंजोबा यांचे जर तुमच्याकडे शैक्षणिक पुरावे वगैरे काही असेल तर ते लावा, महसुली पुरावे लावा आणि खापर पंजोबांचे जे वंशावळ तिकडनं जी ओळख ती तुम्ही सविस्तर विस्तृत करा. म्हणजे समितीला समाधान होईल का तुम्ही जे तुकाराम आणि तुका यांचे जे दिलेले डॉक्युमेंट्स आहेत ते तुमचेच खापर पंजोबाचे आहेत, दुसऱ्या म्हणजे जे तुमचे नातलग नसणाऱ्या व्यक्तीचे नाहीत. आणि हे जर त्यांचा समाधान झाला तर तुम्हाला काही अडचण येणार. नेक्स्ट क्वेरी आहे, हलबा कास्ट सर्टिफिकेट का बार मिळत नाही? हलबा एसटी आहे की एसबीसी? हे बघा, हलबा हा एसटी मध्ये पण येतो आणि एसबीसी मध्ये पण येतो. आता इथं एसटी हे जे आहे अनुसूचित जमात आहे, आदिवासी आपण ज्यांना म्हणतो, जे जंगलामध्ये राहायचे ते कधी
आपल्या म्हणजे प्रगत समाजामध्ये कधी ते मिक्सअप होत नव्हते, ते वेगळेच राहायचे आणि निसर्गाला ते देव मानायचे. आणि काही हलबा सरनेम जे आहेत ते समाजात म्हणजे त्यांचा प्रगत समाजात राहणारे, तर प्रगत समाजात राहणारे आणि जंगलात राहणारे याच्यामध्ये फरक आहे. जे जंगलात राहणारे आदिवासी ते हलबा त्यांना एसटी कास्ट सर्टिफिकेट मिळतो, जे प्रगत समाजामध्ये राहणारे आहेत त्यांना म्हणजे SBC म्हणून त्यांना प्रमाणपत्र मिळतो. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.